आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। कंधे से कंधे मिलाकर अपने सहकारियों एवं अधिकारियों के साथ काम करने वाले ठाणे महानगर पालिका सुरक्षा रक्षक प्रशांत सकपाल की सुरक्षा पर्यवेक्षक पद पर पदोन्नति होने पर सभी सहकारियों एवं अधिकारियों ने ढेर सारी बधाई दी तथा इस मौके पर उनके सहकारी भावुक भी दिखे। उन्होंने कहा कि उन्हें खुशी है कि उनके सहकारी को पदोन्नति मिली, लेकिन उन्हें छोड़कर जाना है, इसलिए उन्हें दुख भी हो रहा है। इस साथ ही सभी ने शॉल पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया और शुभेच्छा दी। साथ ही ऐसे ही तरक्की करते रहे, इसी शुभकामनाओं के साथ उन्हें ढेर सारी शुभकामनाएं दी। इस मौके पर सभी ठाणे महानगर पालिका के वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित रहे। आम्हाला खूप आनंद होतोय की आमचे माझ्यासोबतचे जो सहकारी आहेत, आज मी ज्या पदावरती आहे सुरक्षा पर्यवेक्षक, त्या पदावरती त्यांची या आधी सुद्धा नियुक्ती होती, पण त्यांना पुन्हा नियुक्ती दिलेली आहे सुरक्षा पर्यवेक्षक होती सेंट जॉर्ज येथे। एकदम खूप आनंद झालेला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांना। तसं इथे काम करताना त्यांच्या आपल्या बरोबर कर्तव्य वागणूक होते, काय आपण त्याच्या भावना व्यक्त कराल, काय शुभेच्छा द्याल? त्यांचं काम एकदम चांगल्या प्रकारे होतं। कोणतीही समजा जर मोर्चा आला किंवा कुठल्या राजकारणी जे लोक आहेत तिथले, त्यांच्याशी जे व्यवहार आहेत आणि त्यांची ओळख असल्यामुळे आम्हाला जे कामामध्ये जो अडथळा जो निर्माण कधी झालाच नाही त्यांच्यामुळे, म्हणजे त्यांची जे एवढं म्हणजे कधी जरी प्रॉब्लेम आला तरी ते सहकार्य करत होते आणि त्यांची ओळख असल्या आमचं काम एकदम सुरळीत चालत होतं। पुढच्या भविष्यासाठी कसे शुभेच्छा द्याल, काय? त्यांचं इथलंही काम एकदम महत्वपूर्ण चांगलंच होतं आणि यापुढे त्यांनी चांगलं काम करावं हीच अपेक्षा। जर आपल्या सोबत काम करणारे आपले सहकार्याची पदोन्नती झालेली आहे, काय भावना व्यक्त कराल, काय सांगा? आमचे सहकारी प्रशांत सकपाळ हे मुख्य सुरक्षा रक्षक पदावरून सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक पदावरती पदोन्नती झालेली आहे। त्यांची नेहमीच आम्हाला कमी भासेल, कारण त्यांनी आपल्या येथे ठाणे महानगरपालिका येथे जे कामकाज त्यांचं होतं त्यात खूप मोलाचा वाटा होता। त्यामध्ये सर्व जवानांना, अधिकारी यांना, सर्वच जवान त्यांना मिस करतील, कारण त्यांची सगळ्यांशी जी वागण्याची जी वागणूक होती खूप चांगली होती। कधी कोणाला त्यांनी नर्वस केलं नाही किंवा कधी कोणाशी उद्धट बोलणं किंवा काय अशी कोणतीच गोष्ट त्यांच्या वागण्यात नव्हती। पुढच्या वाटचालीसाठी काय पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊ। त्यांना आता ते सुरक्षा पर्यवेक्षक पदावर झालेले आहेत, लवकरच ते सहाय्यक सुरक्षा अधिकारी व्हावे आणि लवकरच सुरक्षा अधिकारी व्हावे हीच आमच्या सगळ्यांची ईश्वर त्यांनी प्रार्थना। काय सांगाल, आज आपल्या सरकारी काम करणार आपली पदोन्नती झाली, कसं वाटत? पदोन्नती झाल्याबद्दल बरंच वाटतंय, पण जुन्या सहकार्यांना सोडून देण्याचं खूप दुःख वाटतंय, कारण आज 6 वर्ष झाली मी इथे काम करतोय। सहकार्यांचा साथ मला चांगलाच लाभलेला आहे। आपण जसं सांगितलं त्यांच्याबरोबर त्यांचं वागणूक होती, त्याच्याबरोबर राहिलं आणि जेव्हा पदोन्नती झाली आपण इथून ट्रान्सफर होतोय, आपल्याला तुमच्या सगळ्या सहकार्यांच्या आठवणावर त्यांच्या भावनामध्ये कसं वाटतं? खूप दुःख नाही बोलू शकत, निशब्द आहे। अच्छा, काय सांगाल, आज आपलं सहकारी आपलं काम करण्यास सहकार्यांची पदोन्नती झालेले, काय भावना व्यक्त करा आणि काय शुभेच्छा द्याल? नमस्कार, मी रघुनाथ पालकर TMC महानगरपालिकेमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत आहे। माझ्या बरोबर गेली 3 वर्ष झाली सकपाळ म्हणून हे आता प्रमोशन मध्ये सुरक्षा पर्यवेक्षक या पदावर नियुक्ती होते। त्याचं सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन आहे आणि आमच्या इथून जाता याचं एक आम्हाला थोडंसं दुःख आहे, कारण अनुभवी माणूस इथं गरजेचा आहे। कारण एवढ्या महानगरपालिकेमध्ये येणारे सर्व वरिष्ठ अधिकारी, महापौर पासून सर्व अधिकारी आहेत, आयुक्तांपासून सर्व नगरसेवकांपासून, त्यांना ओळखणारा एकमेव माणूस म्हणजे सकपाळ आहे आणि त्याच्यासाठी त्याची कमीपणा आम्हाला भासेल। पण आता प्रमोशन होत आहे म्हणून त्यांना सोडावंच लागतंय, तर त्यांना प्रमोशनच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या पूर्ण टीम तर्फे आणि माझ्यातर्फे पण अभिनंदन तुमचं। तसेच आमचे योगेश भोये हे माझे आता इथे क्लार्कचं रायडर म्हणून काम करत होते क्लार्कचं, त्यांनी पण आमगार म्हणून इथून आहे, आता ते गावाकडे जात आहेत त्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यांना म्हणजे सोयीस्कर होईल अशा ठिकाणी त्याचं प्रमोशन होतंय, त्यामुळे त्याचाही आनंद आहे आणि पुढील त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय। धन्यवाद।